झाडावरून काढून आणलेली पानभाजी तिच्यात देठासह वेगळी करावी आणि मस्तपैकी अशी चिरून घ्यावी, बारीक अशी चिरावी आणि 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. नंतर मीठ, मिरची, हळद आणि जिरं टाकावं आणि आपल्या आवडीनुसार कुळीथ किंवा उडदाचे बारीक पीठ टाकावे. पण आम्ही तो घेणार आहे ते आहे हरभऱ्याचे पीठ. भरपूर प्रमाणात पीठ वापरावे आणि त्याचा मस्तपैकी असा गोळा करून घ्यावा. हा प्रकार म्हणजे कोथिंबिरीच्या वड्यासारखाच प्रकार आहे, याच्यात काही बदल नाही, सेम टू सेम आहे. पीठ मळून झाल्यानंतर त्याच्यानंतर असा मोठा एक असा गोळा करावा आणि अशा लंबगोल अशा वड्या करून कुकरला शिट्ट्या करून घ्याव्यात आणि त्या छोट्या छोट्या काप करून तव्यावर तेलात अशा मस्तपैकी खरपूस भाजून घ्याव्यात. धन्यवाद.